महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. यांनी देवगडमध्ये येऊन प्रेस घेतली आणि वाणीवडा मोड पुलाचा विषय पहिल्या फेजची परमिशन झाली असं त्यांनी सांगितलं. खरं म्हणजे हा वाणीवडा मोड पूल गेली कित्येक वर्ष याची मागणी इथले देवगडचे रहिवासी असतील, मोड, टेंबोली या ठिकाणचे रहिवाशांनी केलेली आहे आणि हा गेले 10 वर्ष असाच प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आणि प्रलंबित राहिल्यानंतर 10 वर्षानंतर ह्या प्रश्नाची जाग आता उद्देशाने नाही आहे. खरं म्हणजे ह्यामागे तिथले ग्रामस्थ असतील, तिथली सिंधू सेवा प्रबोधिनीचे अध्यक्ष रमेश सरवणकर असतील आणि तिथले ग्रामस्थ म्हणजे यांनी त्याची लढाई उभी केली होती आणि लढाई उभी केल्यानंतर तिथे पाण्यामध्ये उतरून काही ठिकाणी ती लढाई झाली होती आणि त्यानंतर 2016 सालात ज्यावेळी महायुतीचं सरकार होतं आणि इथले पालकमंत्री दीपक केसरकर होते, खासदार विनायक राऊत होते, त्यावेळी त्यांनी भेट दिली होती आणि त्यानंतर त्या पुलासाठी त्या काळात 6 कोटी रुपये 5 कोटी रुपये मंजूर झाले होते आणि त्यानंतर 5 कोटी रुपये मंजूर होऊन सुद्धा कांदळवाच्या परमिशनला आणि CRच्या परमिशनसाठी हा पूल थांबला होता आणि कित्येक वर्ष ह्या परमिशनसाठीच हा पूल थांबलेला आहे. ह्याच्यामध्ये आमदार नितेश राणेंचं कुठचाही संघर्ष या पुलामध्ये नाही आहे. मागणी ग्रामस्थांची होती, त्यानंतर त्याचा पाठपुरावा खासदार विनायक राऊत असतील, दीपक केसरकर असतील त्यावेळी त्यांनी केला आणि ह्या पुलाला पैसे मंजूर झाले. त्यावेळीच झालेले आहेत मंजूर, हे आता झालेले पैसे मंजूर झालेले नाही. त्याचवेळी मंजूर त्याच महायुतीच्या काळातच हे मंजूर पैसे झालेले आहेत आणि कुठचाही पाठपुरावा न करणारे आमदार काल प्रेस घेऊन सांगतात पहिल्या टप्प्याचं हे झालं. आता तुम्ही पहिला टप्पा म्हणजे काय, तर कांदळवन पर्यावरण मंत्रालयाचं हे एक लेटर आहे, ते तुम्हाला बघत असाल तुम्ही ते 26/3/2024 रोजी ह्याची हा लेटर आलेला आहे. 26/3/2024 रोजी लेटर आल्यानंतर आज पुढचा महिना आहे, ऑक्टोबर महिना आहे, म्हणजे आमदार नितेश राणेंना हे तिसऱ्या महिन्यात मार्चमध्ये आलेलं लेटर आता मिळालं आहे आणि ही पहिल्या पेजची परमिशन झाली म्हणून त्यांनी आज प्रेस घेतली. म्हणजे इतका लेट आमदार जर 5 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी कळलेलं होतं तर दुसऱ्या पेजची परमिशन एवढ्यात झाली पाहिजे होती, पण पहिल्याच पेजची परमिशन यांना आता कळली आहे की झाली आहे. म्हणजे कुठचाही पाठपुरावा न करता काय न करता स्वतःचं श्रेय घेण्यासाठी फक्त इलेक्शन आलंय म्हणून, निवडणूक जवळ आली आहे म्हणून फक्त वाणीवडा मोड पूल करणार आणि पहिल्या पेजची परमिशन झाली अशी बतावं नितेश राणे करत आहे. खरं म्हणजे स्टंटबाज आमदार कशाला म्हणतात ह्याचं उत्तम उदाहरण ह्या पुलाचं हे आहे. कुठचंही शाश्वत काम करायचं नाही, कुठच्या लोकांच्या मागणी लोकांची आहे त्या मागणीनंतर काय काम कुठचं करायचं नाही. तसंच आप्पासाहेब बोगटे होते, जयदेव कदम यांची होती वरणवाडी पूलचं एक मागणी होती रामचंद्र ना त्यांची पुलाची सुद्धा मागणी कित्येक वर्ष होती, ती पण त्यांनी पूर्ण केलेली नाही. तुमच्याच नेत्यांची मागणी कित्येक वर्ष आहे, या 10 वर्षात तुम्ही जी शाश्वत कामं आहेत, लोकांना जी गरजेची आहे, जनतेला जी गरजेची आहे ती कामं तुम्ही का करू शकला नाही. आणि जे मोठे मोठे रस्ते आहेत, जे मोठे रस्ते करायचं म्हणतायत ते कशासाठी पाहिजेत, त्यांना इलेक्शन फंड उभा करण्यासाठी आता ते रस्ते घेत आहेत. आता ते कॉन्ट्रॅक्टर शोधायला मुंबईला गेलेत काल, आता जातील आज आणि कॉन्ट्रॅक्टर शोधून 10% 20% याच्यावर रेट ठरवून हे काम देवगड निपाणीचं द्यायला बघतायत. आणि अशा अवस्थेमध्ये हे फक्त स्टंटबाजी करून वाणीवडा मोड पूल हे पहिल्या कधीपासून मंजूर आहे ते आतापर्यंत त्यांना वाणीवडा वासियांना, मोडवासियांना न्याय देऊ न शकलेला आमदार म्हणजे हा. ह्याच्यात शाश्वत काम म्हणजे दुसरं शाश्वत काम देवगड वासियांसाठी होतं, ते नळपाणी योजनेचं होतं. त्या नळपाणी योजनेचं सुद्धा काम तसंच रखडलं गेलं. ज्यावेळी आमची नगरपंचायत त्या ठिकाणी आली 3 वर्षापूर्वी, त्यानंतर पहिल्या टप्प्यातलं जे काम होतं, जी परमिशन म्हणजे पाण्याचा आरक्षणाचा दाखला होता, तो आमच्या सत्ताधारी बसल्यानंतर गेल्या 6 महिन्यात त्यांनी तो पाण्याचा आरक्षणाचा दाखला घेतला. त्याचंही असं होतं की फणसगाव ते देवगड या ठिकाणी ती पाण्याची योजना मंजूर करण्यात आली आणि ती आधीची योजना होती जवळजवळ 100 कोटीच्या बजेट होती आणि आताची योजना जी आहे ती नवीन योजना फणसगावपासून ती 57 कोटीची योजना त्यांनी मंजूर केली. आणि अशा वेळी बुवा तारी असतील, नगराध्यक्ष असतील किंवा बाकीची टीम असेल त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर या योजना आतापर्यंत त्या पाणी आरक्षणाचा दाखला झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी जागा बघितलेल्या आहेत, टाक्यांची जागा बघितलेली आहे
आणि अशा फेजवरती हे काम नळपाणी योजनेचं चालू आहे. म्हणजे शाश्वत कुठचंही काम देवगड वासियांसाठी न करणारे जे आमदार आहेत ते नितेश राणे आहेत. कुठचंही शाश्वत काम केलं नाही. तुम्ही एस.टी. स्टँड बघाल तसंच आहे, नळपाणी योजना बघाल तसंच आहे, आज वाणीवडा मोंड पूल तसंच आहे, वरणवाडी पूल तसंच आहे, म्हणजे कुठचं उपजिल्हा रुग्णालय तसंच आहे. म्हणजे कुठचंही शाश्वत काम करायचं नाही, फक्त टक्केवारी घेण्यासाठी काम करायची आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना देऊन पैसे कसे उकळायचे हाच धंदा नितेश राणेचा आहे आणि त्या धंद्यावरती आतापर्यंत जगत आहे आणि हे राजकारण करण्याचा प्रयत्न ते करत आहे. त्याच्यामध्ये कुठचाही विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यावेळी बोंड पुलाच्या वेळी 500 पत्र आणि 500 मेल त्यावेळी पाठवलेले होते. म्हणजे खरं म्हणजे ह्या त्या पाठपुराव्याचा ग्रामस्थांचा तो विजय आहे की हे फेज 1चं लेटर त्यांना 26/3 मिळालेलं आहे. आणि एवढा झोपलेला आमदार मी कधी बघितला नाही. 26/3चं लेटर त्यांना आता शो होतं, आता अधिकारी दाखवतात. म्हणजे कुठचाही पाठपुरावा करायचा नाही, काहीही करायचं नाही आणि आता फक्त आणि स्टंटबाजी करून लोकांचा निवडणूक आली म्हणून स्टंटबाजी करायची, एवढाच धंदा त्यांचा आहे.